देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय. कसबा वावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झालेत. पांडुरंग उल्पे हे वारकरी आहेत. हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला होता. डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी देखील केली. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा नव्या दमाने घरी परतलेत. तर आपण बघतोय कोल्हापुरातनं ही महत्त्वाची बातमी समोर येते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय. स्पीड ब्रेकर लागल्याने ते पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. वारकरी पांडुरंग उल्पेंना जीवनदान मिळाल्याचा प्रकार सध्या घडलेला आहे. अंत्यविधीची तयारी सुरू होती आणि त्याचवेळी पांडुरंग यांची बोटांची हालचाल सुरू झाली आणि त्यांना जीवदान मिळालेले आहे. ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात असताना स्पीड ब्रेकरचा धक्का लागला आणि ते पुन्हा एकदा जिवंत झाले. हरिनाम जप करत असताना पांडुरंग यांची प्राणज्योत मालवली होती आणि आता त्यांना पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण आपण अनेक वर्ष ऐकत येतो आणि त्याची प्रचितीसुद्धा अनेक जणांना येत असते. अशाच याच म्हणीची एक प्रचिती कोल्हापुरात आलेली आहे. ती म्हणजे कोल्हापुरातल्या पांडुरंग उर्फ तात्या उल्पे यांच्या संदर्भात. मी सध्या तात्या उल्पे यांच्या बावडा इथल्या घरामध्ये आहे. आपण बघू शकता पांडुरंग उल्पे जे आहेत हे सध्या दवाखान्यातून यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. सध्या कोल्हापुरामध्ये आपल्या राहत्या घरी ते विश्रांती घेत आहेत. अस्वस्थ झाल्यानंतर एकदम बेशुद्ध अवस्थेत त्यांचे हे झालं. मग काकी इकडं तिकडं आरडाओरडा काकीने केल्यानंतर शेजारच्या लोकांनी तात्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये 2 तासाच्या परिश्रमानंतर तात्यांना डॉक्टरांनी सांगितले की ECG वगैरे तात्यांनी तिथं हे केलं. 2 तास 1-2 सरी ECG काढल्या आणि त्यानंतर तात्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि तात्यांना घेऊन येत असताना कसबा वावड्यामध्ये स्पीड ब्रेकरच्या हादऱ्यामुळे तात्यांचे हात हलू लागले आणि त्यावेळेला नातेवाईकांनी हे केले की बाबा तात्यांच्या हाताला आल्यात. अगदी आनंदाने हे केलं आणि मग चांगल्या हॉस्पिटलमध्ये तात्यांना दाखल केलं आणि त्यानंतर तात्यांची परत एन्जिओप्लास्टी वगैरे झाली आणि आज तात्या तुम्ही बघितलं इथं घरी आज एकदम व्यवस्थित आहेत. चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याचा स्पीड ब्रेकरमुळे एखाद्याचा जीव वाचतो. रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. कोल्हापुरातून ही महत्त्वाची बातमी. वारकरी पांडुरंग उल्पेंना जीवनदान मिळालेलं आहे. चहा प्यायल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे चरचरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून मग जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्ची बसलं ते डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुठं गेलं, मी कुठं आहे, काय आहे, काहीच माहीत नाही. आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धक्का लागला ॲम्ब्युलन्सला, त्यावेळेला त्यांचे बोट हात हालायला लागला. तर आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे. मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली. आम्ही ECG काढून घेतला त्यांचा. पहिल्यांदा ECG फ्लॅट आल्यानंतर परत आणि ECG चालू झाला थोडा. आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा. भक्ती शिवराची सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला. पण आमच्या प्रयत्नांना यश आलं